समजा आपण मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडली पण चुकून टोकियोला पोहोचलो आणि स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी आपण तिथल्या सगळ्या स्थानिक लोकांना चक्क मुंबईकर म्हणायला सुरुवात केली. हो ना. आणि विचार करा की पुढची 500 वर्ष पूर्ण जगाने तेच नाव खरं मानलं तर. बरोबर. म्हणजे हे ऐकायला एखाद्या विचित्र कथेसारखं किंवा थोडं वेडेपणाचं वाटतं. पण 1492 मध्ये ख्रिस्टोफर कोलंबस या माणसाने नेमकं हेच केलं. अगदी बरोबर. आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण एका अशा ऐतिहासिक वास्तवाचा वेध घेणार आहोत ज्याने एका साध्या म्हणजे एका चुकीच्या नावामुळे संपूर्ण खंडाचा इतिहास कसा बदलून टाकला हे उलगडेल. आणि हा प्रवास खूपच धक्कादायक आहे. हो, आपण लहानपणापासून रेड इंडियन हा शब्द खूप वेळा ऐकत आलो आहोत. पण या एका शब्दामागे दडलेला इतिहास, काही प्रगत संस्कृतींचा असतं आणि वसाहतवादाचं जे स्वरूप होतं ते आज आपण समजून घेणार आहोत. नक्कीच. यासाठी आपण 2 खूप महत्त्वाच्या पुस्तकांचा संदर्भ घेणार आहोत. पहिलं म्हणजे चार्ल्स मान यांचं 1491 आणि दुसरं डी ब्राउन यांचं बरी माय हार्ट ॲट वुंडेड नी. हो, ही दोन्ही पुस्तकं खूप महत्वाचे आणि वेगळे दृष्टिकोन मांडतात. मग मला सांगा, एखाद्या माणसाने रस्ता चुकल्यामुळे संपूर्ण खंडातील लोकांचं नाव कसं काय बदलू शकतं आणि या गैरसमज शेकडो वर्ष कसा टिकून राहिला? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावं लागेल. कोलंबसची ती चूक केवळ एक साधी भौगोलिक चूक नव्हती. अच्छा. हो, तो काळ असा होता जेव्हा युरोपियन देशांना भारताचं प्रचंड आकर्षण होतं, विशेषतः मसाल्यांच्या पदार्थांसाठी. बरोबर. भारत तेव्हा खूप श्रीमंत मानलं जायचं. हो ना. भारत हे त्या काळात जागतिक अर्थकारणाचे एक मोठं केंद्र होतं आणि याच भारताचा शोध घेण्यासाठी कोलंबस अटलांटिक महासागर ओलांडून निघाला होता. पण तो ज्या किनाऱ्यावर पोहोचला तो आजचा अमेरिका खंड होता. त्याच्या डोक्यावर भारताचा एवढा पगडा होता की तिथे आधीपासूनच राहत असलेल्या स्थानिक लोकांना त्याने थेट इंडियन्स असं घोषित करून टाकलं. म्हणजे चुकीच्या स्टेशनवर उतरूनही हेच माझं स्टेशन आहे असा हट्ट धरण्यासारखं झालंय. अगदी तसंच. आणि यातून एक फार मोठा पेच प्रसंभ किंवा आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झाला. एका चुकीच्या नावामुळे हजारो वर्षांचा स्वतंत्र इतिहास असलेल्या मानवी समूहाची मूळ ओळख पुसली जाण्याची ती एक मोठी सुरुवात होती. पण मला इथे एक गोष्ट खटकते, म्हणजे जुन्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये किंवा आपण जे चित्रपट पाहिलेत त्यात तर नेहमी असाच उल्लेख असतो की युरोपियन लोक तिथे जाण्यापूर्वी अमेरिका हा एक पूर्णपणे रानटी आणि मागासलेला प्रदेश होता. हाच तर तो सर्वात मोठा गैरसमज आहे ना. म्हणजे त्यांच्या आगमनामुळे तिथे खऱ्या अर्थाने आधुनिकता आली असा एक सर्वसामान्य समज आहे ना. हे मूळ अमेरिकन लोक म्हणजे केवळ जंगलात शिकार करणारे किंवा डोक्याला पिसे लावून फिरणारे लोक होते असंच चित्र आपल्यासमोर उभं केलं गेलंय. हो, पण हे चित्र पूर्णपणे चुकीचं आहे आणि हेच 1491 न्यू रेव्होल्युशन्स ऑफ द अमेरिकाज बिफोर कोलंबस या पुस्तकाने खोडून काढलंय. अच्छा, म्हणजे या पुस्तकात काय सांगितलंय नेमकं? हे पुस्तक पुरातत्वशास्त्राच्या म्हणजे आर्किओलॉजीच्या पुराव्यांच्या आधारे एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आणतं. युरोपियन लोक तिथे पोहोचण्यापूर्वी तो खंड रिकामी किंवा रानटी जमीन अजिबात नव्हता. तिथे कोट्यावधी लोक राहत होते आणि त्यांनी अशा प्रगत संस्कृती निर्माण केल्या होत्या ज्या त्यावेळच्या युरोपपेक्षाही अनेक बाबतीत पुढे होत्या. एक मिनिट, युरोपपेक्षाही पुढे? हे कसं शक्य आहे? म्हणजे आपण कोणत्या प्रकारच्या प्रगतीबद्दल बोलतो इथे? आपण टेनोच्टिट्लान या ॲझटेक साम्राज्याच्या राजधानीचं उदाहरण घेऊ. हे शहर एका सरोवराच्या मध्यभागी कृत्रिम बेटांवर वसवलेलं होतं. बापरे, कृत्रिम बेटांवर त्या काळात? हो, आणि कोलंबसच्या काळात लंडन किंवा पॅरिससारखी युरोपियन शहरं अस्वच्छतेने आणि गटारांच्या समस्येने ग्रस्त होती. पण त्याचवेळी टेनोच्टिट्लानमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. खरंच? हो, रस्ते स्वच्छ करण्यासाठी कामगारांची फौज होती तिथे. आणि ह्या शहराची लोकसंख्या तत्कालीन युरोपियन शहरांपेक्षा कितीतरी मोठी होती. ही केवळ शिकार करणारी जमात नव्हती, तर ते उत्तम अभियंते आणि नगर रचनाकार होते. हे खरंच आश्चर्यकारक आहे. पण मग शेतीचं काय? कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पोचण्यासाठी त्यांच्याकडे तशी काही प्रगत व्यवस्था होती का? नुसत्या शिकारीवर एवढं मोठं साम्राज्य चालवणं अशक्य आहे. नक्कीच. त्यांनी शेतीमध्येही क्रांती केली होती. उदाहरणार्थ, त्यांची मिल्पा ही शेतीची पद्धत. ही पद्धत अत्यंत गुंतागुंतीची आणि वैज्ञानिक होती. मिल्पा ही कशी काम करायची? ते मका, घेवडा आणि भोपळा ह्या 3 पिकांची एकत्र लागवड करत. एकत्र म्हणजे एकाच जमिनीत? ज्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. हो, म्हणजे खतासारखं काम करतं ते. अगदी बरोबर.
आणि भोपळ्याची मोठी पानं जमिनीवर सावली करून ओलावा टिकवून ठेवतात आणि तण वाढू देत नाहीत. हे एक परिपूर्ण सहजीवन होतं. डोकं चक्रावून जातं हे ऐकून. आणि इतकंच नाही, ज्या ॲमेझॉनच्या जंगलाला आपण आज पूर्णपणे नैसर्गिक जंगल मानतो ना, ते हजारो वर्षांपूर्वी तिथल्या मूळ रहिवाशांनी अत्यंत जाणीवपूर्वक वाढवलेलं एक मोठं फळबाग होतं. काय सांगताय, ॲमेझॉनचं जंगल त्यांनी लावलं होतं? पूर्ण नाही, पण त्याचा बराचसा भाग. त्यांनी तिथे टेरा प्रेटा नावाची अत्यंत सुपीक काळी माती कृत्रिमरित्या तयार केली होती. हे तर खूपच प्रगत होतं. पण जर त्यांची शहरं युरोपपेक्षा स्वच्छ होती, त्यांची शेती एवढी वैज्ञानिक होती, तर मग अचानक असं काय झालं की या संपूर्ण संस्कृतीचा पत्ता कट झाला? फक्त युरोपियन लोकांच्या बंदुकांमुळे एवढी मोठी साम्राज्य कोसळू शकतात का? बंदुका हे एक कारण होतंच, पण मुख्य संहार दुसऱ्याच एका गोष्टीने केला, ज्याचा उल्लेख 1491 या पुस्तकात खूप सखोलपणे केला आहे. आणि ती गोष्ट कोणती? आजार. आजार. हो, युरोपियन्सनी आपल्यासोबत नकळतपणे स्मॉलपॉक्स म्हणजेच देवीचा आजार, गोवर आणि इन्फ्लुएन्झा यांसारखे जीवघेणे आजार तिथे नेले. बापरे. मूळ अमेरिकन लोकांच्या शरीरात या आजारांविरुद्ध कोणतीही रोगप्रतिकारक शक्ती नव्हती. काही इतिहासकारांच्या मते युरोपियन्सनी प्रत्यक्ष युद्धात मारण्यापूर्वीच या साथीच्या रोगांमुळे तिथली जवळपास 90% लोकसंख्या नष्ट झाली होती. 90%? म्हणजे पूर्ण समाजच नष्ट झाला जवळपास. हो ना. त्यामुळे युरोपियन्स जेव्हा खंडाच्या आतल्या भागात पोचले तेव्हा त्यांना जी रिकामी जमीन दिसली ती मुळात रिकामी नव्हती, ती एक मोठी स्मशानभूमी होती. हे अतिशय भयंकर आहे. पण मग या उरलेल्या लोकांवर युरोपियन वसाहतवाद्यांनी थेट ताबा कसा मिळवला? मला इथे एका महत्त्वाच्या कायदेशीर खेळीबद्दल विचारायचं आहे. जर त्यांना तिथे एक प्रगत समाज दिसला होता, तर त्यांनी तो समाज रानटी आहे असा प्रचार का केला? इथेच टेरा न्यूलियस नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा युरोपियन कायदेशीर सिद्धांत समोर येतो. टेरा न्यूलियस याचा अर्थ काय? टेरा न्यूलियस म्हणजे कोणाचीही नसलेली जमीन. वसाहतवाद्यांना अमेरिकेतील लाखो एकर सुपीक जमीन हवी होती. पण जर त्यांनी मान्य केलं असतं की तिथे राहणारे लोक प्रगत आहेत, त्यांचे स्वतःचे कायदे आहेत आणि ती त्यांची कायदेशीर मालमत्ता आहे, तर ती जमीन बळकावणं चोरी ठरलं असतं. अगदी बरोबर, ती थेट चोरी ठरली असती. त्यामुळे या चोरीला कायदेशीर आणि नैतिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी स्थानिक लोकांना मुद्दाम रानटी, असभ्य आणि शिकारी असं ठरवलं. म्हणजे कोणीतरी बाहेरून येतं, तुमची जमीन घेतं आणि एखाद्याची मालमत्ता बळकावण्यासाठी आधी त्याचं माणूसपणाच नाकारायचं. हो, जर ते रानटी आहेत तर जमिनीवर त्यांचा कायदेशीर हक्क नाही, असा हा पूर्ण डाव होता. हा केवळ भौगोलिक अन्याय नसून एक खूप मोठा मानसिक हल्ला आहे. आणि याच डावातून चेरोकी, अपाची, सू आणि नवाहो यांसारख्या शेकडो वेगवेगळ्या आणि स्वतंत्र देशांना किंवा जमातींना त्यांनी इंडियन या एकाच रकान्यात ढकलून दिलं. म्हणजे त्यांची सगळी विविधताच पुसून टाकली. हो ना. प्रत्येक जमातीची भाषा वेगळी होती, त्यांचे देव वेगळे होते, त्यांच्या परंपरा वेगळ्या होत्या. पण वसाहतवाद्यांसाठी ते सगळे फक्त इंडियन्स होते. एखाद्या समाजाची स्वतंत्र ओळख पुसून टाकणं हे त्यांना गुलाम बनवण्याचं नेहमी पहिलं पाऊल असतं. पण या ओळखीच्या पुसून जाण्याचा आणि वसाहतवाद्यांच्या अत्याचाराचा सर्वात भीषण टप्पा कोणता होता? कारण आपण आत्तापर्यंत आजार आणि कायदेशीर डावपेच पाहिले, पण प्रत्यक्ष जमिनीवर जो संघर्ष झाला तोही तितकाच रक्तरंजित असणार. तो संघर्ष समजून घेण्यासाठी आपल्याला बरी माय हार्ट ॲट वुंडेडनी या डी ब्राऊन यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकाचा संदर्भ घ्यावा लागेल. हे पुस्तक म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकन सरकारने मूळ रहिवासांवर केलेल्या अन्यायाचा अत्यंत विदारक दस्तऐवज आहे. हे पुस्तक अमेरिकन इतिहासाचा तो काळाकुट्ट चेहरा समोर आणतं, जिथे केवळ जमिनीसाठी शेकडो तह मोडले गेले. तुम्ही वुंडेडनीचा उल्लेख केला. हे नेमकं काय होतं? हे एखाद्या युद्धाचं नाव आहे की एखाद्या जागेचं? वुंडेडनी ही साऊथ डकोटा राज्यातील एक जागा आहे. 1890 साली तिथे जे घडलं त्याला आपण युद्ध म्हणू शकत नाही, ते एक भीषण हत्याकांड होतं. अच्छा, काय घडलं होतं तिथे? त्या काळात मूळ अमेरिकन लोकांची हक्काची जमीन बळकावून त्यांना अत्यंत ओसाड अशा रिझर्वेशन्समध्ये राहण्याची सक्ती केली जात होती. उपासमार, आजारपण आणि नैराश्य यातून बाहेर पडण्यासाठी लकोटा आणि इतर जमातींनी घोस्ट डान्स नावाची एक आध्यात्मिक चळवळ सुरू केली होती. घोस्ट डान्स म्हणजे ते नेमके काय करायचे? त्यांना वाटायचं की या प्रार्थनेमुळे त्यांचे पूर्वज परत येतील, युरोपियन्स निघून जातील आणि पूर्वीसारखे मशीनचे कळप पुन्हा जंगलात धावू लागतील. ही एक अत्यंत शांततापूर्ण धार्मिक चळवळ होती. पण अमेरिकन सरकारला ही आध्यात्मिक चळवळ एक मोठा धोका वाटला असेल, बरोबर?
होय, अमेरिकन सैन्याला वाटलं की हे लोक बंडाची तयारी करत आहेत. 29 डिसेंबर 1890 रोजी सैन्याने वुंडेड नी क्रीकजवळ लकोटा जमातीच्या लोकांच्या एका गटाला घेरलं. त्यात बहुतांश स्त्रिया, लहान मुले आणि वृद्ध होते. सैनिकांनी त्यांची शस्त्रे काढून घेण्यास सुरुवात केली आणि त्या गोंधळात चुकून एक गोळी झाडली गेली. बापरे. आणि मग? त्यानंतर अमेरिकन सैन्याने मशीन गन सारख्या आधुनिक शस्त्रांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. अवघ्या काही मिनिटांतच बर्फाच्छादित जमिनीवर 300हून अधिक निशस्त्र लकोटा लोकांचे मृतदेह पडले होते. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग आहे. म्हणजे तुम्ही केवळ त्यांची जमीनच हिरावून घेतली नाही, तर त्यांची संस्कृती, त्यांचे देव आणि जगण्याची शेवटची आशाही गोळ्या घालून संपवली. हो, आणि तरीही नंतरच्या काळात पुस्तकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये याच मूळ रहिवासांना आपण नेहमी खलनायक म्हणून पाहिलंय. हो ना, आपण नेहमी काउबॉय सिनेमात बघतो की हे लोक विलन आहेत आणि काउबॉय हिरो आहेत. हेच तर वसाहतवादाचं सर्वात मोठं यश असतं. बर्नी माय हार्ट ॲट वुंडेड नी हे पुस्तक याच मानसिकतेवर बोट ठेवतं. जेव्हा एखादा समाज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतो, तेव्हा त्याला बंडखोर किंवा रानटी ठरवलं जातं. बरोबर. या हत्याकांडाने मूळ अमेरिकन लोकांचा संघटित प्रतिकार जवळजवळ संपुष्टात आणला. त्यानंतर अमेरिकन सरकारने एक नवीन धोरण आणलं, ज्याचं ब्रीदवाक्य होतं, किल द इंडियन, सेव्ह द मॅन. याचा अर्थ काय? किल द इंडियन, सेव्ह द मॅन. म्हणजे त्यांना शारीरिकदृष्ट्या न मारता मानसिकदृष्ट्या मारायचं? अगदी बरोबर. त्यांनी मूळ अमेरिकन मुलांसाठी बोर्डिंग स्कूल सुरू केली. लहान मुलांना त्यांच्या पालकांपासून जबरदस्तीने हिरावून या शाळांमध्ये पाठवलं गेलं. अरे रे. तिथे त्यांना त्यांच्या मूळ भाषा बोलण्यास बंदी होती. त्यांचे पारंपरिक कपडे काढून टाकण्यात आले, त्यांचे केस कापण्यात आले आणि त्यांना ख्रिश्चन नावे देण्यात आली. म्हणजे त्यांची संस्कृती त्यांच्या आतून पूर्णपणे काढून टाकण्याचा हा एक पद्धतशीर प्रयत्न होता. हो, हा पूर्णपणे एक कल्चरल जेनोसाइड होता. हे सगळं ऐकल्यावर आता रेड इंडियन हा शब्द किती भयंकर आणि अपमानास्पद आहे याची खरी जाणीव होतीये मला. आपण सुरुवातीला बघितलं की इंडियन हा शब्द कोलंबसच्या चुकीमुळे आला, पण त्याला जो रेड हा शब्द जोडला गेला तो कशासाठी? तो रेड शब्द. तो केवळ त्यांच्या त्वचेच्या रंगावरून होता की त्यामागे आणखी काही कारण होतं? रेड इंडियन हा शब्द पूर्णपणे त्यांच्या त्वचेच्या रंगावरून तयार केलेला एक रूढीग्रस्त म्हणजे स्टेरिओटाईप आणि वांशिक भेदभाव करणारा शब्द आहे. युरोपियन्सनी स्वतःला वाईट म्हणजे सुसंस्कृत मानलं आणि इतर खंडांमधील लोकांना त्यांच्या त्वचेच्या रंगावरून वेगवेगळी लेबल लावली. जे खूपच चुकीचं आहे. हो ना. एखाद्या संपूर्ण मानवी समूहाला, ज्यांचा हजारो वर्षांचा प्रगत इतिहास आहे, ज्यांच्याकडे स्वतःचं तत्वज्ञान आहे, त्यांना फक्त त्यांच्या त्वचेच्या रंगावरून एका शब्दात बंदिस्त करणं हे अत्यंत अमानवीय आहे. बरोबर. म्हणूनच आधुनिक आणि संवेदनशील जगात रेड इंडियन या शब्दाला आता कोणताही थारा नाही. आणि सर्वात मोठी गंमत किंवा शोकांतिका ही आहे की या सगळ्याचा आपल्या भारताशी म्हणजे प्रत्यक्ष इंडियाशी शून्य संबंध आहे. अगदी. ना त्यांची संस्कृती आपल्याशी मिळती-जुळती आहे, ना त्यांचा इतिहास. केवळ 14व्या-15व्या शतकात एका माणसाला मसाल्यांचा व्यापार करण्यासाठी भारताचा रस्ता सापडला नाही, म्हणून आजवर एका पूर्णपणे वेगळ्या खंडातील लोकांना चुकीच्या नावाने ओळखलं गेलं. म्हणूनच आजकाल त्यांना नेटिव्ह अमेरिकन्स किंवा इंडिजिनस पीपल्स असं अत्यंत सन्मानाने म्हटलं जातं. आहा. आणि यापलीकडे जाऊन शक्य असल्यास त्यांना त्यांच्या मूळ जमातीच्या नावाने, जसं की लकोटा, चेरोकी किंवा नावाहो अशी हाक मारणं हा त्यांचा खरा सन्मान मानला जातो. भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसते, ती तुमची वैचारिक पातळी दाखवते. खरंय. चुकीच्या शब्द वापरणं थांबवणं ही ऐतिहासिक अन्याय मान्य करण्याची पहिली पायरी असते. हे खरंच डोळे उघडणारं आहे. आपण नेहमी इतिहासाकडे अशा नजरेने बघतो की भूतकाळात जे घडलं ते संपून गेलं. पण 1491 या पुस्तकातून आपल्याला समजलं की त्यांचा समाज किती प्रगत आणि वैज्ञानिक होता. हो. वुंडेडनीच्या संदर्भातून आपण पाहिलं की त्यांचा संघर्ष केवळ जमिनीसाठी नव्हता, तर स्वतःच्या अस्तित्वासाठी होता. आणि या सगळ्यातून आपण हे शिकलो की एखाद्या समाजाचं नाव पुसून टाकणं हे त्यांच्या जमिनीवर कब्जा करणे इतकंच घातक असतं. नक्कीच. इतिहास केवळ नोंदी ठेवत नाही, तो एक आरसा आहे. या ऐतिहासिक घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवतात की प्रबळ सत्ता नेहमी स्वतःच्या सोयीनुसार इतिहास लिहिते. त्यामुळे आपल्याला मिळणारी माहिती कोणत्या दृष्टिकोनातून आली आहे हे तपासून पाहणं आपली जबाबदारी असते. आजच्या या चर्चेतून
एक अत्यंत महत्वाचा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न समोर उभा राहतो. जर 1492 मध्ये रस्ता चुकलेल्या एका खलाशाच्या एका चुकीच्या शब्दामुळे लाखो लोकांची खरी ओळख शेकडो वर्ष पुसली जाऊ शकते आणि संपूर्ण जग एका ऐतिहासिक चुकीला इतकी सहजतेने सत्य मानून स्वीकारू शकतं, बरोबर. तर आज आपण जगात असे आणखी किती ऐतिहासिक सत्य डोळे झाकून मान्य करत आहोत, जे मुळात कुणाची तरी खूप मोठी चूक किंवा जाणीवपूर्वक रचलेला डाव असू शकते. इतिहासात नोंदवलेला प्रत्येक शब्द अंतिम सत्य नसतो. तो कोणी आणि का लिहिलाय हे तपासणं नेहमीच गरजेचं असतं. हा खरोखरच सखोल विचार करण्यासारखा मुद्दा आहे.